कागल तालुक्यातील बोरवडे इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात ज्योतिर्लिंग मंदिरात बैठक झाली। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला। शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करायला अधिकाऱ्यांना येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। कागल तालुक्यातील बोरोडेमधील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरात बैठक झाली। शक्तीपीठ महामार्गामुळे बोरोडे परिसरातील सुपीक जमीन, राहती घरं तसंच 80 विहिरी बाधित होणार आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 600 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। शेतकऱ्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचं बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी सांगितलं। महायुतीचे घटक पक्ष असलो तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांनी सांगितलं। त्यांच्या या सर्वांच्या मते असं ठरलेलं आहे की या तालुक्यातील आम्ही सगळे जरी गट महायुतीचे घटक पक्ष जरी असलो तरी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनच उभारणार आहे। भले वरच्या नेत्याचा निर्णय काय हो, पण आम्ही शेतकऱ्याच्या बोर्डाच्या शेतकऱ्याच्या अंदरवाडचे असते फराकटेवाडी शेतकरी यांच्यासोबत राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या गावात मोजणीसाठी कोणताही अधिकारी आला, कर्मचारी आला, त्यांना आम्ही मोजणी करू देणार नाही अशाच आम्ही सगळ्यांनी सर्व पक्षीय लोकांनी ठरवलेलं आहे। आणि या ज्या बाधित शेतकऱ्यांच्या आम्ही पाठीशी प्रचंड संख्येने आणि ताकदीने उभा राहणार आहोत। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी एकाही अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला गावात पाय ठेवू देणार नाही असा गंभीर इशारा रमेश चौगुले यांनी दिलाय। बाधित शेती 550 एकर व त्याच्या साईडच्या शेती धरून 750 एकर जमीन, तसेच 200 ते 250 घरे जातात, 80 विहिरी जातात, 80 विहिरींच्या पाईपलाईन जातात। हे जर शक्तीपीठ महामार्ग आमच्या बोर्डातून गेला तर आपल्या बोरोड्याचे बीड व्हायला वेळ लागणार नाही। अशा प्रकारे आमच्या बोरोड्यावरती फार मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट दूर करण्यासाठी आम्हाला बोरोडेकरांना रक्ताचं सडे जरी व्हायला लागले तरी आम्ही ते व्हायला तयार आहोत। आमच्या बोरोड्यातील एकही शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करू देणार नाही। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे, उपसरपंच दत्तात्रय पाटील, तानाजी साठे, युवराज पोवार, सचिन साठे, रमेश चौगुले, बाळासो सूर्यवंशी, सुनील मगदूम यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते।